ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। आज रामकृष्ण संघाचे प्रथम परमाध्यक्ष स्वामी ब्रह्मानंदजी महाराज यांची जन्मजयंती पण साजरी करत आहोत। भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये 12 वर्ष जी खडतर साधना केली, अमानवीय, खडतर हा शब्द फारच तोकडा आहे, अमानवीय सुद्धा तोकडा आहे, कारण की जे काही त्यांनी आपल्या जीवनात आपल्याला दाखवलं साधनेच्या माध्यमातून, त्यांची ती तीव्र व्याकुळता आणि त्या 12 वर्षाच्या त्या अमानवीय साधनेनंतर त्यांच्याकडे सद्गृहस्थ येऊ लागले। जसं ठाकूर स्वतःच म्हणतात वचनामृतमध्ये की एकदा जर कळी उमलली तर भुंगे हे स्वतःहूनच येतात। भक्त लोक येऊ लागलेत, पण त्याबरोबरच त्यांच्या मनामध्ये असं एक काही विचार येऊ लागले की त्यांच्याजवळ एक शुद्ध सत्व मुलं असली पाहिजेत, आणि तशी ती प्रार्थना सुद्धा करतात। भावतारणीला प्रार्थना करतात की आई, माझ्याजवळ असा एक मुलगा पाहिजे ज्याला खरंच ईश्वराबद्दल अनुराग असेल। आणि ही त्यांनी एक प्रार्थना केल्यानंतर घडतं असं की त्यांना एक दृष्टांत घडतो दक्षिणेश्वरी। त्यांना एका झाडाखाली एक मुलगा उभा दिसतो किशोर वयाचा, आणि हा मुलगा मला का दिसला या संदर्भात ते हृदयरामला सांगतात। तर हृदयरामची तर अल्पबुद्धी, तो पुन्हा तेच सांगतो की मामा, कदाचित पुत्रप्राप्तीचा योग आहे। फार भगवान श्रीरामकृष्ण फार व्यथित होतात ऐकून, आणि म्हणतात की माझा तर मातृभाव आहे, मला हे पुत्रयोग म्हणजे पुत्रप्राप्ती कशी होणार। ही गोष्ट इथेच थांबते। त्याच्यानंतर पुन्हा एक दृष्टांत घडतो भगवान श्रीरामकृष्णांना की मां भवतारिणी एका मुलाला भगवान श्रीरामकृष्णांच्या मांडीवर बसवत असून भगवान श्रीरामकृष्ण विचारतात की हा कोण, तर हा तुझा मुलगा। पुन्हा त्यांना प्रश्न पडतो, पण मां भवतारिणी त्यांना स्मित करून सांगतात की लौकिक अर्थाने नाही, हा तुझा आध्यात्मिक पुत्र आहे म्हणून। अजून एक याच प्रकारचा एक दृष्टांत ठाकूरांना झाला। मी हे तिन्ही दृष्टांत मुद्दाम का सांगतोय, यातून आपल्याला लक्षात येईल की खरंच आज ज्यांची आपण जन्मजयंती साजरी करण्याकरता इथे उपस्थित आहोत, त्यांच्या संदर्भात किती दैवीय संकेत झालेले आहेत। एकदा गंगेच्या काठी भगवान श्रीरामकृष्णांना एक असा दृष्टांत झाला की एक फार मोठं सहस्त्रदल कमल ज्याला म्हणतो, असं एक गंगेच्या वक्षांवरती वाहून येत आहे,
आणि त्याच्यावरती स्वयं भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्याबरोबर एक दुसरा किशोरवयाचा मुलगा, हे दोघंही त्याच्यावरती नाचत आहेत, खेळत आहेत, खिदळत आहेत. आणि जसं जसं तो कमळ त्यांच्या जवळ आलं तर भगवान श्रीरामकृष्णांना हे ओळखायला उशीर लागला नाही की हाच तो राखाल आहे. हा जो तिसरा दृष्टांत झाला त्याच्या आधी राखाल महाराजांचं दक्षिणेश्वरी येणं हे झालं होतं. तर हे तिसरा दृष्टांत जेव्हा झाला तो दुसरा मुलगा कोण आहे भगवान श्रीकृष्णांबरोबर, तर तो दुसरा तिसरा कोणी नाही, लागलीच ओळखलं भगवान श्रीरामकृष्णांनी की हा तर राखालच आहे. तर हे तिन्ही दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं की राजा महाराज यांचं जे एक या 3 प्रकारचे दैवीय संकेत भगवान श्रीरामकृष्णांना मिळतात त्यातून लक्षात येतं की त्यांचा आध्यात्मिक आधार किती मोठा होता. राखाल या शब्दाचा अर्थ काय, तर बांगलामध्ये राखाल या शब्दाचा आपण मराठीत म्हणतो गुराखी, म्हणजे गोपालन करणारे, म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचे लीला सहचर असं त्याचा अर्थ होत असतो. त्यांचं नाव राखालचंद्र घोष. 21 जानेवारी 1863 रोजी त्यांचा जन्म झाला. आता पहा, याच्या आधी सुद्धा मी सांगितलं होतं की हे सगळे जे साक्षात शिष्य ज्यांना म्हणतो डायरेक्ट डिसायपल, हे बरोबर 1863च्या जवळपास त्यांचा जन्म झालेला आहे. स्वामीजी बघितलं तर 12 जानेवारी, राजा महाराज 21 जानेवारी 1863. ही सगळी दैवी लीला आहे. आता आपण याला कोणत्या अर्थाने घ्यायचं हे आपण नक्की करायचं, पण यात काहीतरी एक अर्थ आहे, एक डिव्हाइन प्रोव्हिडन्स आहे असं कुठेतरी वाटतं. सिक्रा कुलिनग्राम या खेड्यात त्यांचा जन्म झाला, कलकत्त्याच्या जवळ. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी कदाचित हे स्थान बघितलं सुद्धा असेल. वडिलांचं नाव आनंद मोहन घोष, आईचं नाव कैलास कामिनी घोष. आईचं वैशिष्ट्य म्हणजे त्या खूप मृदू स्वभावाच्या होत्या आणि कृष्ण भक्त होत्या. आता आई कृष्ण भक्त असल्याने आणि मुलाचा जन्म झाल्याने राखाल हे नाव ठेवलं नसतं तरच आश्चर्य, ठेवलं यात काही आश्चर्य नाही. पण काही वर्षानंतरच इतर आपत्त्यांना जन्म देता देता कैलाश कामिनी यांचं देहावसान होतं. आनंद मोहन हे अजून एक लग्न करतात, पण सुदैवाने हेमांगिनी देवी ज्यांच्याशी लग्न होतं त्या अत्यंत सौम्य स्वभावाच्या आणि राखालांचं संपूर्ण ज्याला म्हणतो की त्यांचं पालनपोषण ते अत्यंत प्रेमाने करतात. एवढंच नव्हे तर जेव्हा राजा महाराज कलकत्त्याला शिकायला जातात तर आपल्या माहेरी सुद्धा राखालला ते तिथेच ठेवतात. या गोष्टी मुद्दाम का सांगतोय की या गोष्टी ऐकण्यात येत नसतात, पण या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. ईश्वर कोटी भगवान श्रीरामकृष्णांचे जितके पण हे सगळे शिष्य होते, मग ते गृहस्थ असू देत किंवा त्यागी शिष्य असू देत, या सगळ्यांमध्ये 6 जणांना भगवान श्रीरामकृष्णांनी ईश्वर कोटी म्हणून त्यांना नेमलं आहे. आणि ते कोण कोण, तर स्वामीजी स्वतः, म्हणजे ठाकूरांनी निवडलेले स्वामीजी, प्रेमानंदजी महाराज, राजा महाराज त्यातले एक, प्रेमानंदजी, निरंजन महाराज आणि पूर्णचंद्र घोष, आणि एक योगीन महाराज. प्रेमानंदजी 2दा झाले बहुतेक, योगीन महाराज त्यातले एक होते. तर राजा महाराज हे ईश्वर कोटीपैकी एक. आता हा विचार आपल्या मनात येतो की आपण ईश्वर कोटी किंवा नित्यसिद्ध हे कोणाला म्हणायचं, तर वचनामृतमध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं बंधू भगिनींनो, की ज्यांचं एकदम अल्प साधनेत चैतन्य ज्यांचं जागृत होतं ते नित्यसिद्ध. एका ठिकाणी वचनामृतमध्ये अजून ठाकूर म्हणतात की जे इतरांचं चैतन्य जागृत करण्याकरता आले आहेत, असे विभिन्न त्यांचे परिभाषा आपल्याला सापडते. एका ठिकाणी असं म्हणतात की नित्यसिद्ध म्हणजे कसे माहिती का, की आधी फळ नंतर फूल,
याचा अर्थ काय की यांच्या साधना ज्या असतात या इतक्या कमी म्हणजे असतात किंवा काही काही लोकांच्या साधना साक्षात्कारानंतर सुद्धा ते साधना करत असतात. आणि राजा महाराजांच्या जीवन आपण बघणार आहोत आज वेळ असेल तर ही आत्मसाक्षात्कारानंतर सुद्धा त्यांची साधना तशीच चालू होती, अजून तीव्र झाली. तर हे काय आहे? हे सगळे पावते आहेत की ठाकूरांनी जे म्हटलंय की ते नित्यसिद्ध होते, म्हणजे आधी फळ नंतर फूल, असं त्या सगळ्या परिभाषा एकदम बिलकुल चपखल याच्यावरती बसतात आपल्या राजा महाराजांवरती. अजून एका ठिकाणी ते म्हणतात, होमपक्षीचं उदाहरण देतात. मी त्याच्या फार डिटेल्समध्ये जात नाही, तितका आज वेळ नाहीये, पण हे सगळे उदाहरण देऊन सांगतात की सगळे नित्यसिद्ध आहे. एका ठिकाणी अजून म्हणतात की थोडी सुद्धा साधना न करता सुद्धा यांचं चैतन्य जागृत होतं. असे जवळपास 5 संदर्भ सापडतात वचनामृतमध्ये. तर या सगळ्यांमध्ये राजा महाराज एकदम फिट बसतात असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही. शिक्षणाकरता सिकराकुलिंग्राम सोडून ते कलकत्त्याला येतात. त्यांचा परिचय होतो नरेंद्रनाथांशी. आता ही मोठी मजा आहे, नरेंद्रनाथांना सुद्धा कुस्ती खेळायला आवडायचं, तसंच राजा महाराजांना सुद्धा आवडायचं. दोघांनाही ईश्वर प्राप्तीमध्ये रुची होती. दोघेही जण ब्रह्मसमाजात जायचे, अशी त्यांची मैत्री ती प्रगाढ होत गेली. पण राजा महाराज हे भगवान श्रीरामकृष्णांच्या संपर्कात कसे आले याची एक फार मजेदार गोष्ट आहे. थोडेसे वयात आल्यानंतर आधी लग्न फार लवकर व्हायचे. विश्वेश्वरी देवी नावाच्या एका मुलीबरोबर त्यांचं लग्न ठरतं आणि ते लग्न होतच सुद्धा. विश्वेश्वरी देवी किंवा विश्वेश्वरी मित्र, त्यांचा एक भाऊ असतो मनोमोहन मित्र. हे नाव पण आपण ऐकलेलं आहे. मनोमोहन मित्र आणि त्यांची आई म्हणजेच राजा महाराजांची सासू हे खूप भगवान श्रीरामकृष्णांचे निस्सीम भक्त. आणि मनोमोहन मित्रच आपल्या जावयाला श्रीरामकृष्णांच्या दर्शनाला घेऊन जातात आणि पहिल्या भेटीतच भगवान श्रीरामकृष्ण त्यांना ओळखतात. त्यांचे सगळे शरीर संरचनेकडे लक्ष देतात आणि त्यांचं ध्यानात येतं की हाच माझा एक अंतरंगी होणार आहे. आणि जेव्हा नाव विचारतात आणि म्हणतात राखाल महाराज की माझं नाव राखाल, हे नाव फक्त ऐकल्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांना समाधी प्राप्त होते. हे सगळ्या मोठ्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. राखाल महाराजांच्या सासूंबद्दल एक थोडंसं सांगावंसं वाटतं. त्यांचं मन सतत ईश्वराकडे आहेत, श्रीरामकृष्णाच्या भेटीला ते जात आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर सासरचे लोक राजा महाराजांच्या सासूंना सावध करतात की पहा, तो सारखा सारखा त्यांच्याकडे जातो श्रीरामकृष्णांकडे, साधुविधी झाला तर तुमच्या मुलाचं काय तुमच्या मुलीचं संसाराचं काय होईल. तर काय उत्तर देतात त्या सासूबाई, धन्य आहेत खरंच. अरे, जर त्यांनी आपलं जीवन ईश्वर प्राप्ती करता खर्च केलं तर याच्यासारखं चांगलं भाग्य अजून कोणाचं होणार. पहा, ही स्वतः एक अशी स्त्री म्हणतीये की जिचं जावई कदाचित साधू होईल याची भीती आहे, पण त्यांना कोणत्याही प्रकारचं आपल्या जीवनात काही म्लान नाहीये, तेव्हा दुःख नाहीये किंवा भीती पण नाहीये. म्हणजे याच्यासारखं आनंदाची दुसरी गोष्ट अजून काय होणार की ते आपलं जीवन ईश्वरप्राप्ती करताच संपूर्णपणे समर्पित करतील. हे मोठं एक फार मोठी गोष्ट आहे. असं म्हणतात की जेव्हा ईश्वर अवतार घेऊन येतात तर त्यांची लीला पूर्ण करण्याकरता आपले सवंगडी ते घेऊन येतात. आपण म्हणतो की हे 16 शिष्य, तर 16 शिष्यच नव्हे, तर त्यावेळेसचे जितके पण गृहस्थ भक्त होते त्यांचा पण तितकाच एक जबरदस्त वाटा आहे भगवान श्रीरामकृष्णांच्या लीला पूर्तीमध्ये. या घटनेनंतर तर त्याची पूर्ण खात्री मला तरी होते. त्याशिवाय या सगळ्या गोष्टी पूर्ण कशा झाल्या असता. असो,
राजा महाराजांचं सारखं सारखं जाणं श्रीरामकृष्णांकडे त्यांच्या वडिलांना मात्र मुळीच आवडत नसे आणि वेळप्रसंगी ते त्यांना खोलीत बंद करून देत असत. पण पुन्हा आता एका मुलाला किती दिवस तुम्ही बंद ठेवणार, हे शक्य नाही आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळायची धावत राजा महाराज हे नेहमीच त्यांच्या म्हणजे श्रीरामकृष्णांच्या भेटीला ते जात असत. याच्या पुढे साधनेच्या संदर्भात आध्यात्मिक जीवनामध्ये कसं आणि किती सावध असलं पाहिजे, ज्या गोष्टी कोणत्या गोष्टीच्या संदर्भात खूप चाणाक्ष म्हणजे केअरफुल असलं पाहिजे, कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, या सर्व बाबतीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण खूपच सावध होते. साधना कशी करायची, किती करायची, केव्हा करायची, हे सगळे धडे राजा महाराज आणि इतर जे त्यागी शिष्य त्यांना सुद्धा देत आहेत. काही उदाहरणं बघूया की त्यातून लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांचं किती बारीक लक्ष आपल्या या सर्व शिष्यांच्या कडे होतं. एकदा राजा महाराजांचा स्वभाव मोठा बालसुलभ होता. जेव्हा ते श्रीरामकृष्णांच्या जवळ येतात, त्यांची भेट होते, त्यांचं वय जवळपास 15 ते 16 वर्ष होतं. आता हे वय म्हणजे बालसुलभ म्हणता यायचं नाही, तसं म्हटलं तर किशोर वय आहे. पण राजा महाराजांचा स्वभाव इतका सौम्य आणि इतका मृदू होता की ते बिलकुल एक निरागस 4-5 वर्षाच्या मुलासारखेच वागायचे. वर्णन आपण वाचतो की चक्क दक्षिणेश्वरी खेळता खेळता थकून जायचे आणि जेव्हा ठाकूरांकडे यायचे तर ते त्यांच्या मांडीवर बसून जायचे. आता 16 वर्षाचं वय काही मांडीवर बसण्यासारखं तर मुळीच नाही आहे. पण हे त्यांच्या अत्यंत निरागस आणि बालसुलभ त्यांच्या स्वभावाची ही एक पावती आहे. एकदा असं झालं की कुठे जात असताना रस्त्यामध्ये त्यांना कुठेतरी एक नाणा सापडतो आणि राजा महाराज तो नाणा उचलतात आणि नाणा उचलून एका भिक्षुकाला देतात. आता मी तुम्हाला आधी सांगितलं की ते त्यांचा स्वभाव बालसुलभ होता. बालसुलभ होता म्हणजे काय करायचे, ते प्रत्येक गोष्ट जसं लहान मुलगा आपल्या आईला सांगतो की शाळेत आज असं झालं तसं झालं, तसंच राजा महाराज सुद्धा आपल्या ठाकुरांना सगळं सांगायचे. तर त्यांना असं वाटलं की मी किती चांगलं काम केलंय, हे चांगलं काम केलंय तर आता ठाकुरांना सांगावं. त्यांनी सांगितल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्ण त्यांची चांगलीच कान उघडणी केली. जी वस्तू तुझी नाही तर त्याच्याकडे तू लक्षच का दिलं. पहा, येत्या रामकृष्ण संघाचे ते अध्यक्ष होणार, नेतृत्व करणार, त्याच्याकरता कसे ठाकूर तयार करत होते. जी गोष्ट तुझी नाही ती रस्त्यावरती भले पडली असू देत, त्याचा तुझा संबंध काय, उचलून द्यायची त्या तुझी काही मालकी होती का. एक वाक्य ठाकूर तिथे वापरतात की ज्याला मासे खायचे नाही त्यांनी मास्याच्या त्या बाजारात जायचंच कशाला. हे उदाहरण देऊन म्हणजेच काय की आपल्या म्हणजे विशेषकर साधकांनी ज्या गोष्टींचा संबंध नाही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंच कशाला. या छोट्याशा घटनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ठाकूरांनी एक फार मोठा धडा शिकवला की आपण साधक आहोत. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ठरलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट जेव्हा ठरलेलं आहे तर त्या उद्दिष्टाच्या व्यतिरिक्त ज्या काही घडामोडी या जगात घडत असतात त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायची आवश्यकता नाही. अनेकदा आपण काहीतरी चांगलं कार्य, समाजकार्य वगैरे आपण करतच असतो, पण त्यात अनेक गोष्टी अनावश्यक असतात, याचा आपला संबंध नसतो, तर त्या गोष्टींकडे आपण कटाक्षाने दुर्लक्ष केलं पाहिजे, असं या घटनेच्या माध्यमातून स्पष्ट आपल्याला लक्षात येतं. अजून एक छोटी घटना बघूया की एक दिवस राजा महाराज येतात दक्षिणेश्वरी
आणि त्यांना बघितल्याबरोबर ठाकूर म्हणतात की तू आज काय अपराध केला रे, तुझ्याकडे मी बघू शकत नाहीये. आता राजा महाराज म्हणतात की मी तर काही तसं वागलो नाही. नाही, तू काहीतरी खोटं बोललायस, मी तुझ्याकडे बघू शकत नाहीये, लक्षात कर तू काय केलंय, लक्षात किंवा आठवण्याचा प्रयत्न कर. असं म्हटल्यानंतर जेव्हा राजा महाराज म्हणजे काही आठवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना लक्षात येतं की आपल्या मित्रांबरोबर खेळताना मित्राला चकवण्याकरता, गंमत करण्याकरता त्याने काहीतरी एक थाप मारली होती. आता या गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार सामान्य आहे. आपण कोणाला चकवण्याकरता, काही त्याची गंमत करण्याकरता आपण काहीतरी थापा मारत असतो. पण इतकीशी गंमत सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांना राजा महाराजांच्या संदर्भात मान्य नव्हते. आणि मान्य नसल्याने ते तिथे त्यांना बिलकुल स्पष्टपणे सूचना देतात की पहा, चुकून सुद्धा कधी खोटं बोलू नकोस. कलिकाळामध्ये सत्य हीच एक फार मोठी तपस्या आहे. कलिकाळामध्ये सत्य हीच फार मोठी तपस्या आहे असं बजावून सांगतात. आणि त्यांना सांगतात की पुढे गमतीमध्ये सुद्धा कधी खोटं बोलू नकोस. वरच्यावर बघितलं बंधू भगिनींनो, तर या घटना फार सामान्य आणि छोट्या वाटतात. पण लक्षात घ्या, भगवान श्रीरामकृष्ण आपल्या या त्यागी संतानांना तयार करत होते की जे संतान येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जगाला एक अध्यात्माचा प्रकाश पसरवणार होते. त्यातून राजा महाराज तर हे आपल्या संघाचे पहिले परमाध्यक्ष होते. तर अशा पद्धतीनेच भगवान श्रीरामकृष्ण आपल्या शिष्यांना तयार करत होते. अशा घटना अनेक आहेत. त्या सगळ्या घटनांचा विवरण किंवा विवेचन आपण पुढे येणाऱ्या वर्गामध्ये करूच हळूहळू. पण या 2 घटना विशेष मला फारच भाषण करत असताना खूपच भावल्या आणि असं वाटलं की खरंच कसं भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या प्रत्येक शिष्याला घडवलं हे फार म्हणजे या बारकाव्यातून लक्षात येतं की किती सजग आपले ठाकूर होते. त्यानंतर हळूहळू त्यांची साधना तीव्र होत जाते. भगवान श्रीरामकृष्णांना कॅन्सर होतो, काशीपूरला येतात. हे सगळं इतिहास आपल्याला माहिती आहे. आता काशीपूरमध्ये घडलेली 1-2 घटना, त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की खरंच राजा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता ठाकूरांचा. ठाकूरांनी काशीपूरला नरेंद्रनाथांच्या संदर्भात हे सांगितलं होतं सगळ्या त्यागी शिष्यांना की भविष्यामध्ये नरेंद्रनाथ तुम्हाला जे काही सांगेल त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आणि ऐकायचं. म्हणजेच काय, एका अर्थाने नरेंद्रनाथ तुमचा नेता आहे. हा एक भाग झाला. त्याच काशीपूरला पुन्हा काय म्हणतात भगवान श्रीरामकृष्ण, राखालची बुद्धी इतकी सूक्ष्म आहे की तो एक राज्य चालवू शकतो. हे 2 वाक्य मी मुद्दाम निवडलेत बरं. एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही सर्वजण नरेंद्र तुम्हाला जे सांगेल ते ऐकायचं, म्हणजे नेतृत्व त्याला शिक्कामोर्तब केलं. आणि एका बाजूला म्हणतात की राजा म्हटल्या शब्दाने उच्चारला त्यांनी, राखालची सूक्ष्म बुद्धी आहे आणि तो एक राज्य चालवू शकतो. आणि हे वाक्य जेव्हा स्वामीजींच्या कानावर जातं तिथेच, तर स्वामीजी त्यांच्या त्या कळपामध्ये, त्यांच्या त्या ग्रुपमध्ये त्या दिवशीच नक्की करतात की आपण आजपासून राखालला राजा म्हणून त्याला बोलवत जाऊ. म्हणजे स्वामीजींनी महापुरुष महाराजांना महापुरुष नाव दिलं, राखाल महाराजांना राजा हे नाव दिलं. आणि तेव्हापासूनच राजा महाराज हे नाव आपल्या संघामध्ये सुपरिचित झालं. आता पहा, एकाच घरामध्ये जर 2 कर्ते पुरुष झाले तर काय अवस्था होते आपल्याला माहिती आहे. पण या रामकृष्ण संघामध्ये पहा, हे 2
इतकेच स्पिरिच्युअल स्टॉलवर्ट. स्टॉलवर्ट म्हणजे काय? एक म्हणजे साक्षात भगवान श्रीरामकृष्णांचे आध्यात्मिक पुत्र राजा महाराज, आणि एक सगळ्या जगाला हलवणारे स्वामी विवेकानंद एकाच संघात राहून कधी काही कॉन्फ्लिक्ट झाले नाही हो. कसं काय शक्य आहे? हे हा एक संशोधनाचा विचार आहे आणि याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. का? कारण की आपण सर्वजण मिळून काम करत असतो. मतांतर असतात आणि आपण ते विकोपाला नेत असतो, पण आपली आध्यात्मिक प्रगती किती आपल्याला माहिती आहे. पण हे दोन स्पिरिच्युअल स्टॉलवर्ट एट ए टाइम एका ठिकाणी असून सुद्धा कधी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काही म्हणजे मतांतर दिसत नाही किंवा मतांतर होते तरी सुद्धा त्यांनी कोणत्या पद्धतीने त्याला रिझॉल्व्ह केले हे फार बघण्यासारखं आहे. या दोघांचे नेतृत्व गुण जे आपण ज्याला म्हणूया, हे विरोधी नव्हते. हे विरोधी नव्हते, हे एकाच दिशेला मध्ये घेऊन जाणारे होते आपल्याला. जरी ते दोन नेते होते, पण पहा त्यांच्यामध्ये कधी आपल्याला असा विरोध असा कधी दिसणार नाही. का विरोध का नाही दिसणार? कारण की त्यांचा आपसामध्ये इतकं प्रेम आणि विश्वास आणि सन्मान होता. त्याचे काही उदाहरण बघणार आहोत आपण. विशेष करून राजा महाराजांच्या संदर्भात असं का म्हटलं स्वामीजी ठाकूरांनी की राजाची इतकी सूक्ष्म बुद्धी आहे की तो एक राज्य चालवू शकतो. मी दोन उदाहरणं तुमच्या पुढे मांडू इच्छितो. त्यातून हे लक्षात येईल की खरंच राजा महाराजांची बुद्धी किती सूक्ष्म होती आणि कोणत्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याची त्यांची ताकद किती होती. एक घटना आहे 1897ची आहे. स्वामीजी परत आले अमेरिकेतून आणि बलराम बसूंच्या घरी एक मीटिंग सुरू आहे. मीटिंग फक्त मॉन्क्स लोकांचीच आहे आणि रामकृष्ण संघाचे साधून करता काही नियम स्वामीजींची करायची इच्छा होती. त्या संदर्भात ती मीटिंग चालू आहे. स्वामीजींनी काही मसुदे लिहून आणलेले आहेत. त्या मसुद्यांची कॉपी सगळ्यांना जे जे उपस्थित होते, म्हणजे फक्त तिथे मॉन्क्सच होते, त्यांना दिलेली आहे. प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही विचार करून तुमचे सजेशन्स द्या. सगळेजण काही काही सांगतात आहेत, कोणी टिपण घेत आहेत वगैरे, सगळं चालू आहे. राजा महाराज एकदम चुप, एक शब्द बोलत नाही. आणि जेव्हा बराच काळ राजा महाराज काहीच बोलत नाही, स्वामीजींकडनं राहायला जात नाही, ते विचारतात की राजा तुझं या संदर्भात काय मत आहे? तर राजा महाराज स्पष्टपणे म्हणतात की हे सगळे नियम मला मान्य नाही. जेव्हा ते म्हणतात की हे सगळे नियम मला मान्य नाही, तत्क्षणी स्वामीजी त्यांच्या हातात असलेली जे नियमाची जी नियमावली होती ती कागदावरती लिहिलेली, तिथल्या तिथे ते त्याचे 4 तुकडे करतात. ही घटना मुद्दा मी का सांगतोय? कारण की कदाचित राजा महाराज काही असं बघू शकत होते किंवा बघत होतेच. त्यांना असं वाटलं की इतक्या लवकर या नियमाची आवश्यकता नाहीये. परिवर्ती काळामध्ये स्वामीजींनी नियम तयार केले आणि अजूनही ते नियम आहेत, पण त्यावेळेस तर ती घटना घडलेली होती आणि स्वयं स्वामीजींनी ती नियमावली त्यावेळेस फाळली मात्र. हे तितकंच सत्य आहे. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय की स्वामीजी राजा महाराजांना किती सन्मान द्यायचे. दुसरी घटना जी मी सांगू इच्छितो ती काशीची आहे. काशीचं मठ तयार झालेला आहे. स्वामीजींनी देह सोडलेला आहे आणि आपल्यापैकी ज्या लोकांनी काशी बघितलं असेल तिथे 2 आश्रम एकदम जवळ आहे. रामकृष्ण अद्वैत आश्रम आणि एक रामकृष्ण मिशन होम ऑफ सर्व्हिस. हे दोन्ही आपलेच आश्रम आहे, पण दोघांचे कार्यपद्धती थोड्या वेगळ्या असल्याने 2 आश्रम तिथे आणि 2 तिथे, म्हणजे हेड ऑफ द सेंटर ज्याला म्हणतो तिथे आहेत 2. आणि
भरपूर मोठं सेवाकार्य तिथे सुरू आहे. आता काही कारणामुळे काय झालं, की दोन्ही आश्रमाचे साधूंमध्ये थोडासा मतांतर झाले, भांडणं झाली, अबोला सुरू झाला आणि तो अबोला आणि ते भांडणे इतक्या विकोपापर्यंत गेली की शारदानंदजी महाराज सुद्धा त्या भांडणाला मिटवू शकले नाही. एक प्रश्न कदाचित भक्त लोकांच्या मनात येतात की हे साधू भांडतात का? साधू तर साधू असतो ना, प्रेम करणारा पाहिजे. साधू काय असतो, इंडिव्हिज्युअल त्याची खूप प्रकृतीच्या विरुद्ध लढत असतो ना तो. एखादा सिद्धांत जर त्यांनी घेतला तर तो त्याच्यावरती अडीग असतो आणि म्हणून तो संसार त्याग करू शकतो. म्हणजे साधू म्हटला म्हणजे मुळातच तो प्रकृतीशी झगडणारा असतो. त्याची स्पिरिट असते फायटरची. म्हणून कधी कधी ती ती फायटर स्पिरिट कधी कधी सामान्य स्तरावरती सुद्धा येऊन जाते ती. असो, तर त्याच्यामुळे काय झालं की शारदानंदजी महाराज जेव्हा ते जनरल सेक्रेटरी असताना सुद्धा या भांडणाला ते म्हणजे याचं काही सोल्युशन देऊ शकले नाही. तुर्यानंदजी महाराज काही करू शकले नाही. राजा महाराजांपर्यंत ही जेव्हा बातमी जाते तर ते स्वतः म्हणतात की मी स्वतः काशीला जाईन आणि काशीला ते येतात. आता स्वतः रामकृष्ण संघाचे प्रेसिडेंट हे काशीला आलेले आहेत आणि आता ते सगळ्या साधूंना खूप म्हणजे आत्मग्लानी होते की आपण हे काय करून बसलो. महाराजांना स्वतः यावं लागलं आणि आल्यानंतर आता महाराज काय विचारतील, कोणाला काय शिक्षा करतील वगैरे वगैरे सगळे घाबरू लागले. महाराज आलेत पण महाराजांनी कोणाला काहीही विचारलं नाही आणि त्यांनी सोल्युशन काय दिलं की जितके दिवस मी इथे आहे काशीला तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर सकाळी जपध्यानाला बसाल, तुम्ही सगळेजण संध्याकाळी आरतीला माझ्याबरोबर बसाल, आरतीनंतर आपण सगळे मिळून भजन म्हणूया, त्याच्यात तुम्ही सगळेजण बसाल, दोन्ही आश्रमचे साधू. आरतीनंतर आपण जपध्यान करू, त्या जपध्यानात सुद्धा तुम्ही सर्वजण माझ्याबरोबरच बसाल. पहा काय सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी तसंच केलं बिलकुल की सकाळी 3-3:30ला उठून दोन्ही आश्रमाचे साधू एका ठिकाणी बसून महाराजांवर जपध्यान सुरू केलं. संध्याकाळची दिवसभर आपल्या सगळ्यांना सेवा कार्य करायचे. संध्याकाळ झाली आरतीला ठाकूरांची, आरती झाली की भजन झाली की पुन्हा जपध्यान. असे काही आठवडे गेल्यानंतर हे बघण्यात आलं की जे काही मतांतर निर्माण झाले होते, भांडणं निर्माण झाले होते, ते कुठे हवा होऊन गेले कोणाला काही कळलं सुद्धा नाही. स्वामी विवेकानंदांचं एक फार सुंदर वाक्य माझ्या स्मरणात येत आहे की पहा दोष आपल्या सर्वांमध्येच आहे, पण त्या दोष घालवण्याकरता त्यांच्याबरोबर झगडा करू नका. आपले जे आदर्श आहे त्या आदर्शाचं चिंतन करा, दोष आपल्या आप गळून पडतील. किती पॉझिटिव्ह मेथड बघा. आणि राजा महाराजांनी काय केलं, कोणाला बोलवलं नाही, कोणाला जाब विचारला नाही की तू असा का वागला, तू तसा का वागला, काही कोणाला काही बोलले नाही की तू चूक वागलाय, तू असा का वागला वगैरे वगैरे. कोणाला शिक्षा केली नाही, कोणाला जॉब विचारला नाही, काही केलं नाही. फक्त ते आपले आदर्श कदाचित थोडेफार विसरले असतील, त्या आदर्शाची पुन्हा आठवण करून दिली, तर त्याच्यामुळे जे काही दोष निर्माण झाले होते त्याला खत पाणी मिळालं नाही म्हणून ते गळून पडले आणि पुन्हा आधीसारखं सुंदर वातावरण निर्माण झालं. पण त्याच्याकरता राजा महाराजांची स्पिरिच्युअल पॉवर पाहिजे, त्याशिवाय ते शक्य नाही. आणि तेच आपण बघतो की ही घटना इतकी सूक्ष्म आहे बंधू भगिनींनो. पहिली घटना सुद्धा त्यांनी स्वामीजींनी सांगितलं की नियमाने तुम्ही साधूंना कंट्रोल नाही करू शकत, त्यांच्या पुढे आदर्श ठेवा, म्हणून ते नियमाच्या विरुद्ध होते. तरी नियम आहेत बरं, त्याच्यानंतर स्वामीजींनी नियम केलेले आहेत. स्वामीजींच्या देह अवसानानंतर वासुदेवानंदजी महाराज म्हणून एक होते. राजा महाराजांच्या देह ठेवण्याच्या काही आधीची घटना आहे. ते त्यांनी त्या वासुदेवानंदजी महाराजांनी विनंती केली महाराजांना की हे नियम अजून
थोडे कठोर केले पाहिजे महाराज, नाहीतर साधू ब्रह्मचार्यांना थोडंसं कैयात ठेवणं अवघड होत चाललंय. पुन्हा राजा महाराजांनी त्याचा तीव्र विरोध केला की अरे, जे नियम स्वामीजी करून गेलेले आहेत किंवा जे ठाकूरांनी आदर्श आपल्या पुढे ठेवलाय त्याच्या प्रती या नवीन मुलांचं प्रेम जास्त होईल असं काही करा. त्यांचं एक्झॅक्टली वाक्य आहे, यू ॲड मोर लव अँड नॉट द रूल्स. बंधू भगिनींनो, मला असं वाटतं की आजकालची जितक्या पण या मॅनेजमेंटच्या थ्योरीज आहे ना, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, री इंजिनिअरिंग आणि अमुक आणि धमुक, इतक्या फालतू आहेत की बस रे बस. हे जे वाक्य सांगितले गेलेले आहेत हे फक्त रामकृष्ण संघाकरता नाहीये, हे संपूर्ण मानवजाती करता आहे. हे परिवारामध्ये सुद्धा लागू करू शकतो, हे इंडस्ट्रीमध्ये, हे शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, विद्यापीठात, जिथे जिथे मनुष्य आहे तिथे तिथे हे नियम लागू करू शकतो. काय म्हणतात की अरे, डोंट ॲड रूल्स बट ॲड मोर लव. की जास्त जास्त तुम्ही ते नियम करू नका, जे आदर्श आहे त्या आदर्शाप्रती यांचे सगळ्यांचे प्रेम यांचं जास्तीत जास्त निर्माण होईल असं काहीतरी करा. तर पहा किती सूक्ष्म गोष्टी आहेत या सगळ्या. आणि या गोष्टी सगळ्या भगवान श्रीरामकृष्णांनी काशीपूरला ओळखल्या होत्या आणि म्हणून त्यांनी म्हटलं की राजाची बुद्धी फार सूक्ष्म आहे आणि तो एक राज्य चालवू शकतो. तर असे आपले हे राजा महाराज. बरंच काही त्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासारखं आहे, पण त्यांची साधना, त्यांची तीर्थयात्रा, विशेष करून ते संघाध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा बेलूमठात फार कमी राहायचे. त्यांना जास्त आवडायचं कुठे राहायला तर कलकत्त्यामध्ये बलराम मंदिरात, त्याच्यानंतर पुरी, भुवनेश्वर किंवा वृंदावन या ठिकाणी त्यांना राहायला खूप आवडायचं. त्यांच्या जीवनातला एक फार बोलका प्रसंग ते आपल्या पुढे मांडून मग तिथे आपण थांबूया, वेळ होत चाललेली आहे. वृंदावनला त्यांनी खूप कठोर तपस्या केली, आपण सगळ्यांनी वाचलं असेलच. आणि भगवान श्रीरामकृष्णांचे एक शिष्य, गृहस्थ शिष्य विजय कृष्ण गोस्वामी, ते त्यांच्या बरोबर तिथे होते. आणि त्यांना इतकी कठोर साधना करत असताना बघून यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी तो विचारला, थेट विचारला राजा महाराजांना की महाराज, आम्ही तर तुम्हाला बघतो की तुम्ही ठाकूरांचे मानसपुत्र आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या अशेष कृपेने तुम्हाला सगळं काही लाभलेलं आहे, मग तुम्हाला ही सगळी साधना करायची का आवश्यकता आहे? प्रश्न एकदमच योग्य आहे आणि आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या किंवा सामान्य कॅलिबरच्या माणसामध्ये हा प्रश्न येणारच की तुम्ही तर भगवान श्रीरामकृष्णांचे साक्षात मानसपुत्र, त्यांच्या कृपेने तुम्हाला सगळं काही लाभलेलं आहे, तर मग आता तुम्ही इतकी साधना, इतके हे सगळे खडतर तपस्या का करत आहात? तर काय उत्तर दिलं राजा महाराजांनी बघा. लागलीच ते म्हणतात की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे हो, की भगवान श्रीरामकृष्णांच्या असीम कृपेने मला सगळं काही लाभलेलं आहे, पण जे काही लाभलेलं आहे त्याला प्रॅक्टिस करून मला आपलंसं करून घ्यायचं आहे. पहा, खूप गूढ अर्थ आहे. मी पुन्हा सांगतो की त्यांच्या कृपेनं म्हणजे मला सगळं काही लाभलेलं आहे, यात काही शंकाच नाही आहे, पण काहीतरी साधना करून त्या गोष्टी नेहमी करता माझ्या होतील, त्याच्याकरता तर मीच साधना केली पाहिजे ना. मला जर भूक लागली आहे तर जेवावं तर मलाच लागेल. म्हणजे ठाकूरांच्या कृपेने मला सगळं काही लाभलेलं आहे, यात काही शंका नाही. पहा, आपण साधारणपणे ठाकूर माझ्याकरता सगळं काही करतील असा एक विचार करून आपण साधनापासून विमुख होण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तो आपला करंटेपणा असतो आणि करंटेपणाला आपण एक काहीतरी गोल्डन कव्हर लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण राजा महाराज जे स्वतः ठाकूरांचे मानसपुत्र, त्यांना सगळं काही लाभलेलं आहे त्याची स्वीकारोक्ती करतात, तरी सुद्धा ते काय म्हणतात
की अरे त्यांच्या कृपेने मला सगळं काही मिळालेलं आहे, पण ते मला आपलंसं करून घ्यायचं आहे, त्याच्याकरता मी इतकी सगळी साधना करत असतो. तर असे आपले हे आपल्या रामकृष्ण संघाचे प्रथम परमाध्यक्ष. त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना कॉलरा झाला होता. 1922 साली एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी आपला देह ठेवला. तीर्थयात्रा त्यांनी भरपूर केलेल्या आहेत आणि जे काही प्रसंग तुमच्यापुढे मांडले असे छोटे छोटे पण अत्यंत बोलके प्रसंग, ते जे त्यांचा नेतृत्व गुण दाखवतं आणि विशेष करून स्वामीजीबद्दल त्यांचं किती प्रेम होतं आणि स्वामीजीचा सुद्धा त्यांच्यावर किती सन्मान होता, अशा अनेक घटना आहेत. पण त्या भविष्यात आपण त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज वेळ संपला असल्याने आज आपण इथेच थांबूया. भगवान श्रीरामकृष्ण, मा शारदा देवी, स्वामी विवेकानंद आणि आपलेच स्वामी ब्रह्मानंदजी महाराज या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो की जसं राजा महाराजांना ठाकूरांच्या अशेष कृपेने सर्व काही प्राप्त झालं आणि तसंच ती श्रद्धा भक्ती आम्हा सर्वांना सुद्धा प्राप्त हो, आमच्याकडनं सुद्धा ठाकूर साधना करून घेऊत, अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.